जय श्री दादाजी. श्रोते जन हो, चारुशिला वडगावकर आपणास वंदन करीत आहे. श्री दत्त जयंती 1988 1988. या दिवशी वयाच्या 34व्या वर्षी सद्गुरु आज्ञेवरून मी श्रीमद भगवद्गीतेचा ज्ञानविज्ञान योग हा 7वा अध्याय मी काव्यरूपात सादर केला. हे प्रत्येक श्लोकाचे काव्य रूपांतर आहे. एकूण 30 श्लोक आहेत. खरे तर हा अध्याय भगवंतांनी सांगितलेल्या ज्ञानाने भरलेला आहे. शब्दाशब्दावर खूप बोलण्यासारखे आहे. हा माझा 8वा व्हिडिओ आहे. 7 व्हिडिओमध्ये हे ज्ञान पूर्णतः सांगितले गेले आहे. संस्कृत श्लोक उच्चारून प्रत्येकाचे पद्य रूपांतर वेगवेगळे म्हणावे असे वाटले, पण ते खूप मोठे होत होते. आपणास हवे तर गीतेचा अध्याय पुढे ठेवून ऐकावे. सलग म्हटल्याने काव्याची गोडी ज्ञानघन आशय समजायला सोपे होते, म्हणून सलग काव्यरूप म्हणत आहे. अध्याय 7वा. ज्ञानविज्ञान योग. योग म्हणजे जोडणे. परमेश्वराशी या ज्ञानविज्ञान अध्यायाने आपण जोडले गेलेलो आहे. श्री भगवान वदले, महायोगी तू होशील पार्था मज जाणण्या समर्थ, आधार मीच ज्या योग्या आसक्त चित्त माझ्यात. अंतिम जे ज्ञान असे अन्य न त्या परते उरते, कथितो तुझ मी सहविज्ञाना ज्ञानतेची पुरते. सहस्त्रांमधुनी एखादाची ज्ञान प्राप्तीचा यत्न करी, सिद्ध साधका तुनी एखादा जाणे मजसी यथार्थ परी. धरणी तेज वायू जलन नभासवे संयुक्त, भिन्न अष्टदा अशी प्रकृती मनबुद्धी अहमयुक्त. अपरा ही प्रकृती असे मम तुझी परा जाण, जी परा प्रकृती सवे जीवभूता करी विश्वधारण. दोन प्रकृती धारण करीती सर्वभूत मात्रांसी, जाण मीच कारण असे उत्पत्ती लयासी. मजहुनी श्रेष्ठ न दुसरे काही धनंजया किंचित, ओविले हे सर्व मजमध्ये जसे मणी दोऱ्यात. जलातर समी कौंतेया शशिसूर्याची मीच प्रभा, वेदातील ओंकार मी पौरुष पुरुषी शब्द नभा. पृथ्वीतील सुगंध मी अग्नीत जाहलो दीप्ती, सर्वांभूती जीवन मी तपस्व्यांची तपशक्ती. जाण पार्था सर्वभूतांचे अनादि मी बीज, बुद्धिमंतांची प्रज्ञा मीच तेजस्व्यांचे तेज. कामरागा विना बलमी बलवंतांचे असे, धर्म्य काम मी सर्वांभूती जाण भारतावसे. सात्विक आणि रजतम भाव माझ्या तू नवदेले, किंतु मी अलिप्त त्याते अधिष्ठान केवळ दिधले. त्रिगुणयुक्ते मोहित जग हे न जाणी मजसी, मी तर असे त्रिगुणातीत विलक्षण अविनाशी. ही माझी दैवी गुणमय माया उल्लंघण्या कठीण, जे मलाच येती अनन्य शरणते जाती ती तरुण. दुराचारी मूढ अधमते न येती मज शरण, आसुरी भावा आश्रय करती माया भ्रांती खोविती ज्ञान. पुण्यवान जन भजे पार्था मसी चौतऱ्हेनी, आर्त अर्थार्थी जिज्ञासुवन विद्याधर ज्ञानी. नित्ययुक्तनी एकनिष्ठ जो ज्ञानी उच्च श्रेष्ठात, प्राणप्रिय मजतो ज्ञानी ज्या प्रिय माझीच संगत. सर्व भक्त ते उत्कृष्ट असती, परिज्ञानी मम मते मम आत्मा असे. समहित चित्ते रमुनी मजमध्ये सर्वोत्तम गतीस प्रवृत्त तसे. अंती जाते ज्ञान मुरुनी प्राप्ते बहुजन्मा फिरुनी, वासुदेवमय अवघे जाणी दुर्लभ तो महाज्ञानी. अविवेकी जे कामे पीडित त्यांची अन्य देवता शरणांगती, स्वप्रकृतीने ते नियमित होऊनी त्या त्या नियमा अनुसरती. जो जो वांची श्रद्धायुक्ते जी जी सगुण देवता भक्ती, ती ती भक्ती मी देऊनी त्याची तिथे स्थिरावतो वृत्ती. तो भक्त जो श्रद्धायुक्ते करी देवताराधना, देवते माझी मीच निर्मिली फले तयाची कामना. विनाशी असे स्वरूप फलाचे लाभे जाते मंदमती, देव पूजक देवा प्राप्ती माझे भक्त मलाच मिळती. अव्यक्त पूर्वीचा मी व्यक्त समजती ते अविवेकी जन, न जाणती ते अक्षय माझे स्वरूप उत्कृष्ट परम.
अप्रगटमी सर्वांना योग मायेने झाकिलेला मूढ लोकनच जाणी मम अज अव्यय स्वरूपाला. भूत भविष्य वर्तमानातील भूते अर्जुना मी जाणतो, परंतु मजसी कोणी न जाणी ज्ञानी केवळ शरण येतो. राग द्वेषी या द्वंद्व मोहातून उपजती ही भूते, अविवेकासी प्राप्ती जन्मतः दुष्ट दंडना पार्थाते. परंतु त्या भक्तांचा पापविलय पुण्यकर्मे करीती, द्वंद्व मोहा विमुक्तते मलाच भजती दृढव्रती. जरा मरणातुनी सुटाया यत्ने पूर्वक येती मम आश्रयाला. ते भक्त जाणती त्या परब्रह्माला, सर्व कर्मे अन अध्यात्माला. आदिभूत आदि दैवत असे आदि यज्ञासहित, स्वरूप माझे जे जाणती मृत्युकालीही स्थिरचित्त. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम 7मोऽध्यायः समाप्त. मुकुन्दार्पणमस्तु.